लास्ट लेक्चरला आपण सिम्पल सेंटेन्सेस, काइंड ऑफ सेंटेन्स बघितलं होतं. त्याच्यानंतर थोडंसं आर्टिकल्स बद्दल बोललो होतो. ए अँड द ह्या आर्टिकल्स बद्दल आठवतंय सगळ्यांना? व्हेरी गुड. आज आपण आता पुढचा टॉपिक स्टार्ट करणार आहे. आतापर्यंत आपले 3 टॉपिक संपले. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस मध्ये आपण 4 टाइप्स बघितले होते. त्याच्यानंतर काइंड्स ऑफ सेंटेन्सेस मध्ये 3 काइंड्स बघितले, सिम्पल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड. आपण त्या सगळ्याचं शीट हे शीट सोडवली होती, ज्याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचं होतं की तो सेंटेन्सचा टाइप काय आहे, कॉम्प्लेक्स आहे, कंपाऊंड आहे, सिम्पल आहे. त्याच्यामधले आपण क्लॉज कुठल्या सेंटेन्स मध्ये कुठला क्लॉज यूज करतात किंवा कधी क्लॉज यूज करत नाही ते बघितलं. आणि त्याच्यानंतर लास्टला आपण आर्टिकल्स बघितली होती 3 टाइपची, ए अँड द. त्यातलं कुठलं आर्टिकल कधी वापरतात तेही बघितलं होतं. आतापर्यंत जे तुम्ही ग्रामर शिकत आलाय ते सगळं लक्षात ठेवायचंय, कारण आपल्याला आता थोडंसं आपण ग्रामरमध्ये अजून पुढे गेलो की रायटिंग स्किल्स सुरू करायचंय. म्हणजे तुमचं लेटर रायटिंग आहे, डायलॉग रायटिंग आहे. ही जी काही रायटिंगची प्रोसेस आहे या सगळ्याला आपल्याला ग्रामर लागणार. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमचं ग्रामर बघितलं जातं. तुम्ही कुठल्या सब्जेक्ट वापरताय, कुठलं ऑब्जेक्ट आहे, काय वर्ब वापरताय त्याला. ओके, हे सगळं बघितलं जातं. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचंय की आपण कुठलं वर्ब वापरणार, कधी वापरणार, त्या वर्बला काय लावणार, कुठला टेन्स वापरणार, कुठला व्हॉइस वापरणार. हळूहळू आपल्या ग्रामर मधल्या या गोष्टी ऍडव्हान्स होत गेल्या की आपण रायटिंग स्किल्स सुरू करूया. म्हणजे असलेल्या ग्रामरचाही तुम्हाला वापर करता येईल. त्यामुळे जे आपण ग्रामर शिकतो त्याची कायम रिव्हिजन करत राहा. लेक्चरला ग्रामर शिकलं आणि सोडून दिलं असं करू नका. ओके, व्हेरी गुड. आपण 8 वाजता बरोबर लेक्चर स्टार्ट करूया. अजून 2 मिनिटं आहेत आपल्याकडे. तोपर्यंत ज्यांना जॉईन होता येईल ते जॉईन होतील. तुमच्यापैकी कोणाला जे टेक्स्टबुक मधले चॅप्टर्स आहेत, पोएम्स आहेत, लेसन्स आहेत, त्याच्यामध्ये काही डाऊट्स आहेत की जे तुम्हाला इथे लेक्चरमध्ये सोडवून घ्यायचे? त्याच्यापैकी काही जी प्रश्न उत्तर असतील त्यांच्यामध्ये शब्द कुठले कळत नाहीत? ओके ओके, व्हेरी गुड. ऍज लॉंग एज तुम्हाला कुठले डाऊट त्याच्यामध्ये येत नाहीयेत, आपण त्या विषयाकडे थोडेसे जाणार नाहीये, फक्त चॅप्टर्सकडे. तुम्हाला जेव्हा डाऊट्स येतील, मी विचारायची विसरले असेल तरी सुद्धा तुम्ही स्वतःहून सांगा आहे की मॅडम आम्हाला डाऊट्स आहेत. ज्या कोणाला एकाला असेल त्यांनी लेक्चरमध्ये टाका, त्याच्याबरोबर अजून 2-4 मुलं टाकतील. अजून आपण 1-2 लेक्चर्स त्याच्यानंतर वाट बघू आणि लगेच पुढच्या लेक्चरला सगळ्यांचे डाऊट आपण एकत्र घेऊन सोडवून टाकू. ओके, व्हेरी गुड. आता कोणाला नाहीये डाऊट्स? मस्त. ओके, तर आता 8 वाजलेत, आपण लेक्चर सुरू करूया आपलं. जसं मी मगाशी सांगितलं, आपले 3 टॉपिक कंप्लीट झालेले आहेत. आता आपल्याला पुढचा टॉपिक सुरू करायचा आहे, टेन्सेस. तर आता तुम्ही ह्याच्या आधी कधी टेन्स शिकले आहात? येस, ही आता 10th ची 9th ची सगळ्या दोन्ही कडच्या लोकांनी टेन्सेस शिकलेले. व्हेरी गुड. त्यामुळे आता आपल्याला थोडंसं फास्ट जाता येईल टेन्सेस मध्ये पुढे. ओके, पण परफेक्ट टेन्स तुम्हाला म्हणजे बरोबर करेक्ट टेन्सेस लिहिता आले पाहिजेत, म्हणून आपल्याला हे लेक्चरला शिकणं गरजेचं आहे, जेणेकरून रायटिंग स्किल्स मध्ये जेव्हा टेन्स लिहायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. आता मी एक जनरल प्रश्न विचारते, मला उत्तर द्या.
जेव्हा तुम्ही एखादी स्टोरी रायटिंग असेल, एखादी गोष्ट लिहित असाल, विच टेन्स विल यू यूज? एकाने आन्सर दिलाय पास्ट टेन्स. पास्ट पास्ट, व्हेरी गुड, करेक्ट. स्टोरी ही कायम पूर्वी घडून गेलेली असते, देअरफॉर वी यूज पास्ट टेन्स व्हाईल रायटिंग स्टोरी. आणि डायलॉग लिहिताना कुठला लिहाल टेन्स? व्हाईल रायटिंग अ डायलॉग, विच टेन्स यू विल यूज? प्रेझेंट टेन्स, करेक्ट, व्हेरी गुड. कारण चालू असेल, दोन लोकांच्या मधलं, दोन व्यक्तींमधलं कॉन्व्हर्सेशन असणार, त्यामुळे प्रेझेंट टेन्स. आणि समज एखादं लेटर रायटिंग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कोणाला तरी सांगायचंय, तर तेव्हा तुम्ही काय करणार? प्रॉब्लेम लिहिताना प्रेझेंट टेन्स लिहिणार आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगायला फ्युचर टेन्स लिहिणार, की यू विल हॅव टू मेक दीज चेंजेस, असं. करेक्ट. ओके. म्हणून आता ह्या सगळ्या प्रत्येक, आता मी जेवढी रायटिंग स्किल्स घेतली, त्या प्रत्येक नावं घेतली, त्याच्यामधल्या प्रत्येकाला आपल्याला टेन्सची गरज लागते, बरोबर? म्हणून आपल्याला हे परत एकदा शिकून घ्यायचंय, थोडीशी उजळणी होईल आणि काही लोकांना ज्याच्यामध्ये डाऊट्स असतील त्या गोष्टी क्लिअर पण होऊन जातील आपल्या. ओके, सो विल स्टार्ट विथ टेन्सेस. मला एकदा स्क्रीन प्रेझेंट होतोय की नाही ते सांगा. ओके, थँक्यू. नाउ वी विल स्टार्ट form taken by a verb to show the time of an action or the state of an event. म्हणजे काय की टेन्सेस आर द फॉर्म. टेन्सेस आपण कशाला, टेन्स कशासाठी यूज करतो? वर्ब साठी. जे क्रियापद असतं त्याला आपण टेन्स लावतो, आयदर प्रेझेंट, पास्ट और फ्युचर. आणि काय त्या टेन्समुळे आपल्याला काय कळतं की ती ऍक्शन कधी झालेली आहे, भूतकाळातली आहे, चालू घडतीये ती क्रिया, की भविष्य काळातली आहे. सो पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे बघण्यासाठी म्हणून आपल्याला ती टाइम ऑफ एन ऍक्शन, ऍक्शनचं टायमिंग कळतं, और स्टेट ऑफ एन इव्हेंट. आपल्याला फक्त एवढंच कळतं का की ही गोष्ट घडत आहे, किंवा पूर्वी आता एकदम पूर्वी घडलेल्या गोष्टीसाठी सुद्धा आपण वेगळा टेन्स यूज करतो, एकदम पुढे घडणाऱ्या गोष्टीसाठी सुद्धा. हे टेन्सेस मधले जे छोटे छोटे फरक आहेत, त्यामुळे सुद्धा आपल्याला ती ऍक्शन किंवा ती इव्हेंट कधी होणार आहे, कशी होणार आहे, ह्याच्याबद्दल माहिती मिळते. देर आर 3 टेन्सेस. मेन कुठले टेन्स आहेत? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. Now, each of the 3 tenses has 4 forms or subdivisions to show continuity or completeness of the action and time. म्हणजे काय की आता जे प्रेझेंट टेन्स असेल त्याच्यामध्ये सुद्धा असं होतं की कंटिन्युअस, म्हणजे अजूनही ती ऍक्शन चालू आहे किंवा ती ऍक्शन घडली आहे. ओके, म्हणजे आता आय एम स्टार्टिंग माय लेक्चर, आय स्टार्ट माय लेक्चर, ह्या दोन वाक्यात थोडासा फरक आहे. तो कळण्यासाठी त्या जे आपण टेन्सेस यूज करणार, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, त्याचे अजून 4 डिव्हिजन्स केले. इनडेफिनेट, कंटिन्युअस और इम्परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस. आपण एक एक टाईप शांतपणे पुढे शिकत जाणार आहे. सो नाव टेबल ऑफ इंग्लिश टेन्सेस वाचूया आपण. पहिला टेन्स, सपोज प्रेझेंट टेन्स घेणार, त्याच्यामध्ये इनडेफिनाइट साठी काय आपण यूज करतो? सपोज आपण वर्ब घेतला तर प्ले, तर वी विल यूज वर्ड आयदर प्ले और एस. म्हणजे काय की आय प्ले क्रिकेट, ही प्लेज क्रिकेट, म्हणून तो प्ले आणि इंटू ब्रॅकेट एस लावलाय. कारण ही, शी, इट साठी आपण बघतो की त्याच्या पुढे वर्बला आपण एस लावतो. जेव्हा ही, शी, इट किंवा एखादं थर्ड नाउन असेल तर त्याच्या समोर आपण ब्रॅकेटमध्ये, सॉरी, त्याच्या वर्बला आपण एस लावतो. ओके, सो इनडेफिनाइट मध्ये प्ले और प्लेज. कंटिन्युअस टेन्स मध्ये काय येणार? आय एम प्लेइंग, ही इज प्लेइंग, और दे आर प्लेइंग. ते आता तुम्ही ह्याच्या आधी एक टेबल केलेलं असेल, आय गेस 7th 8th मध्येच, आय एम, यू आर, वी आर. आठवतंय हे टेबल? आय एम, यू आर, दे आर, वी आर, ही, शी, इट, इज. व्हेरी गुड. ते टेबल सुद्धा आपल्याला कायम लक्षात ठेवायचे आहेत. त्या टेबलच्या रेफरन्सनी आपण इथे जाणार आहे पुढे.
राईट. कसे जाणार आपण, तर आता इथे समज आय एम, आयच्या पुढे कधी इज लावणार नाही आपण. आय एम प्लेइंग हे कंटिन्युअस टेन्स आहे. म्हणजे काय, कंटिन्युअस प्रेझेंट, म्हणजे आत्ता ही क्रिया चालू आहे, मी आत्ता खेळत आहे. ओके. नेक्स्ट परफेक्ट टेन्स. ही हॅज प्लेड, ही हॅज प्लेड, आय हॅव प्लेड. मी जस्ट क्रिकेट खेळलो हे सांगण्यासाठी. म्हणजे एकदम भूतकाळ आहे का, तर नाही, पण क्रिया घडली आहे का, हो, वर्तमानातच घडली. आत्ता एका सेकंदापूर्वी क्रिया घडली आहे. आय एम नॉट राईट नाऊ प्लेइंग क्रिकेट, बट आय हॅव प्लेड इट. तिथे आपण परफेक्ट टेन्स वापरतो. परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय, आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. म्हणजे काय की मी मागच्या 1 तासापासून क्रिकेट खेळतोय आणि अजून सुद्धा मी क्रिकेट खेळतीच आहे हे सांगण्यासाठी काय सांगणार आपण, आय हॅव बीन प्लेइंग समथिंग और ही हॅज बीन प्लेइंग समथिंग. चारी मधला नक्की फरक कळला. इनडेफिनेट म्हणजे त्याला आपण कंटिन्युअस आहे, परफेक्ट आहे, परफेक्ट कंटिन्युअस आहे, ह्याच्यापैकी कशातच गणत नाहीये. जनरल सेंटेन्स करतोय. कंटिन्युअस मध्ये ऍक्शन चालू आहे आत्ता, कधी सुरू झाली याचं आपल्याला काही कळत नाही त्यातून. आय एम प्लेइंग, मी 1 तासापासून खेळतीये की आता जस्ट सुरू केलंय हे काहीच कळत नाहीये. परफेक्ट मध्ये आय हॅव प्लेड म्हणजे मी जस्ट खेळलीये, आणि आय हॅव बीन प्लेइंग, आय हॅव बीन प्लेइंग म्हणजे ह्याच्यामध्ये मी आधीपासून खेळतीये हे कळतंय. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन स्टडिंग टेन्सेस सिन्स 8th स्टँडर्ड. हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा काय कळतंय की तुम्ही अजूनही टेन्सेस शिकताय, पण तुम्ही सुरुवात 8वी पासून केली होती. ओके. 3 मधला फरक सगळ्यातला नक्की लक्षात आलाय सगळ्यांच्या आता. कधी कुठला टेन्स वापरायचा आहे याच्यावरून आपल्याला ठरवायला लागतं. कुठलंही रायटिंग स्किल लिहिताना आपल्याला याच्यावरून ठरवायचं की आपण जे लिहितो आहे ते ह्याच्यापैकी कशात परफेक्ट बसेल. हे मी आधीपासून करत होतो आणि आता मला पुढे सांगायचंय, मी आता जस्ट फिनिश केलंय की मी अजून करतीये. ओके. नाव नेक्स्ट आता आपण हे प्रेझेंट टेन्स बघितलं. आता पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मधलं इनडेफिनिट काय असतं, प्लेड. व्हर्बला आपण ईडी लावतो किंवा नुसता डी लावतो. तर जेव्हा आपण ईडी लावून जेव्हा व्हर्ब तयार होईल, फॉर एक्झाम्पल हिअर प्लेड, देन इट इज इनडेफिनिट कंटिन्युअस. ही वॉज प्लेइंग, दे वर प्लेइंग. ही वॉज प्लेइंग और आय वॉज प्लेइंग, दे वर प्लेइंग. म्हणजे मी खेळत होते. आय हॅड प्लेड. आता आय हॅड प्लेड कसं होतं, परफेक्ट पास्ट टेन्स आहे, म्हणजे मी बऱ्याच काळापूर्वी खेळलेली आहे. आय वॉज प्लेइंग मध्ये काय होतं की आता समज एखादा आपण क्रिकेट खेळतोय, एखादा प्लेअर आउट झाला आणि त्याच्यानंतर मी पण आउट झाले आणि दुसरा प्लेअर गेला, तर आणि आपल्याला कोणी येऊन विचारलं की तू खेळलायस का, तर आपण सांगू शकतो आय वॉज प्लेइंग. म्हणजे मी खेळत होतो आधी पण आता आउट झालो. आय हॅड प्लेड म्हणजे काय, मी मागच्या 2 मॅचेस खेळलेली आहे त्यामुळे मला अनुभव आहे. आय कॅन प्ले नाऊ हे जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण काय म्हणणार त्याच्यामध्ये, आय हॅड प्लेड, मी पूर्वी खेळलेली आहे. त्याच्यानंतर परत आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस सुद्धा सेम, जसं आपण प्रेझेंट कंटिन्युअसचं मिनिंग बघितलं, सेम वे आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं मिनिंग येणार. म्हणजे काय, आय हॅड बीन प्लेइंग, मी पूर्वीपासून खेळत आहे आणि अजूनही खेळणं कंटिन्युअस आहे. ओके. जसं प्रेझेंट मध्ये होतं तसंच सुद्धा आय हॅड बीन प्लेइंग. फक्त आता इथे फरक काय आहे की मी अजूनही कितपत खेळणार आहे पुढे किंवा अजून किती खेळतीये ह्याचा काही अंदाज येत नाही. आय हॅड बीन प्लेइंग, मी खेळत होते, एवढंच आपल्याला ह्याच्यातून कळणार. ओके. पास्ट टेन्स क्लिअर झाला आता तुम्हाला. परफेक्ट. पास्टचे आपल्याला 4ही फॉर्म कळलेले आहेत. आता आपण फ्युचर टेन्स कडे जाऊया. फ्युचर टेन्स मधलं इनडेफिनेटला आपण काय लावतो आधी, विल और शॅल. आय विल प्ले और आय शॅल प्ले. बरं, आता मला तुम्ही एकदा टेन्सेस आधी शिकला आहात म्हणून हा क्वेश्चन विचारते. विल आणि शॅल हे 2 कधी वापरतात, त्या 2च्या वापरांमध्ये काही फरक आहे का, की विल कधी वापरायचं आणि शॅल कधी वापरायचं. दोन्ही फ्युचर टेन्स साठी यूज करतो आपण, दोन्ही हेल्पिंग वर्ब्स आपण
फ्युचर टेन्स साठी वापरतो. तर कोणी सांगू शकेल मला चॅटबॉक्स मध्ये की विल कधी वापरायचं? आय ला शॅल वापरतो आपण, आय ला विल पण वापरतो. आय विल स्टडी टुमॉरो. अजून कोणाला माहितीये प्लीज जरा चॅटबॉक्स मध्ये सांगा की माहिती आहे किंवा नाहीये. आय विल प्ले अ मॅच टुमॉरो, करेक्ट. हे पण आहे, पण असं मी असंही म्हणू शकते ना, आय शॅल प्ले अ मॅच टुमॉरो. मी समज असं म्हणलं आय, परफेक्ट. ज्याने कोणी आता लिहिलं शॅल इज नॉट डेफिनेट, करेक्ट. म्हणजे काय की शॅल ही खात्रीशीर काम नसतं. म्हणजे मी खेळले तर खेळेन. आय शॅल प्ले अ मॅच टुमॉरो, मी कदाचित उद्या खेळेन. आणि आय विल प्ले अ मॅच टुमॉरो, मी नक्की उद्या खेळणार आहे. समजला सगळ्यांना फरक? विल आणि शॅल कुठे यूज करायचं? जेव्हा आपल्याला पक्क आपण काहीतरी सांगतो, आय विल स्टडी टुमॉरो म्हणजे मी उद्या अभ्यास करणारच आहे. आय शॅल स्टडी टुमॉरो, मी कदाचित उद्या मला वाटलं तर अभ्यास करेन. हा दोन मध्ये फरक आहे. आय शॅल वॉच मूव्ही टुमॉरो, करेक्ट. सो मी उद्या कदाचित मूव्ही बघेन. आणि आय विल जर इथे म्हणलं तर उद्या पक्का मूव्ही बघणार. ओके, हा फरक नक्की लक्षात ठेवा. कशासाठी? आता चुकीचं कुठलंच सेंटेन्स नाहीये, बरोबर. जेव्हा तुम्ही एखाद्याला सांगताय की मी उद्या हे काम करणार आहे आणि तुम्हाला त्याला खात्री द्यायची की तुमच्याकडनं ते काम घडणारच आहे, तेव्हा यू हॅव टू यूज वर्ड विल. तेव्हा तुम्हाला हेल्पिंग वर्ब कंपल्सरी विल यूज करायचे, तेव्हा शॅल यूज करून चालणार नाही. ओके, समोरचा म्हणेल याला स्वतःलाच खात्री नाही आपलं काम करून देणार आहे की नाही. पण आता आपल्याला, आणि कदाचित आपल्याला असंही होईल की आपल्याला तेव्हा फरक आठवत नसेल काय, विल शॅल दोन्ही फ्युचर मधले आहेत म्हणून यूज केलं जाईल. पण असं आपल्या बरोबर व्हायला नको. वी शॅल गो आउट फॉर अ पिकनिक टुमॉरो, करेक्ट. आम्ही कदाचित उद्या पिकनिकला जाऊ शकू. वी विल गो आउट फॉर अ पिकनिक टुमॉरो, आम्ही उद्या पिकनिकला जाणारच आहे. परफेक्ट. आता सगळ्यांना या विल आणि शॅल मधल्या वापरातला फरक नक्की कळला? तर आपण आता पुढे जाऊया. व्हेरी गुड. पुढे बघूया आपण फ्युचर टेन्स मध्ये काय आहे. सो आता आपण भरपूर सारी एक्झाम्पल तुम्हीच पाठवलीत लिहून सेंटेन्सेस करून. आय विल प्ले टुमॉरो और आय विल गो आउट फॉर अ पिकनिक टुमॉरो, जे काही होतं ते. त्याच्यानंतर कंटिन्युअस मध्ये सुद्धा विल शॅल, वी विल बी प्लेइंग टुमॉरो और वी शॅल बी प्लेइंग टुमॉरो, आम्ही उद्या कदाचित खेळत असू. त्याच्यानंतर परफेक्ट साठी आपण काय वापर करणार? फ्युचर साठी आय विल हॅव प्लेड टुमॉरो. म्हणजे काय की आता समज आपण आपली जेव्हा परीक्षा संपत येते तेव्हा आपण असं म्हणतो ना, उद्या 2 नंतर मी कंप्लीट मोकळा असेल, माझी परीक्षा उद्यापर्यंत संपली असेल. उद्या 2 नंतर माझी परीक्षा संपली असेल, ह्याच्यासाठी आपण यूज करतो. तिथे आपण हे वापरणार, आय शॅल हॅव प्लेड, माझं उद्या इथपर्यंत खेळून झालेलं असेल, इतक्या वेळेपर्यंत. नेक्स्ट, फ्युचर मधला परफेक्ट कंटिन्युअस, आय शॅल हॅव बीन प्लेइंग, आय विल हॅव बीन प्लेइंग, मी उद्या ह्या वेळेला खेळत असेन. परफेक्ट कंटिन्युअस. ओके, आता तिन्ही टेन्स मधले फरक नक्की लक्षात आले? व्हेरी गुड. तुम्ही त्या टेबल जो मी आता शेअर केला होता त्याचा स्क्रीनशॉट काढलात, लिहून घेतलात, काही केलं? व्हेरी गुड. आता एक काम करायचं, तो टेबल आता स्क्रीनशॉट काढला असेल तर तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तो एका वहीत लिहून काढायचा. आणि तो चार्ट जो आहे तो घरी कुठेतरी आपल्या अभ्यासाच्या टेबलच्या शेजारी, हो मी परत स्क्रीन शेअर करते, जिथे अभ्यासाच्या टेबल शेजारी किंवा कुठेतरी लावून ठेवायचा, जेणेकरून तिथे आपल्याला कायम दिसत राहील आपण पास्ट परफेक्ट मध्ये काय लिहितो, परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय लिहितो. ओके. कधी कधी असं होतं रायटिंग स्किल मध्ये वापर करताना आपल्याला कळतं की मी कुठला टेन्स यूज करू. प्रॉब्लेम असा होतो जो ग्रामरचा सेक्शन असतो ना, ज्याच्यात ग्रामरचे प्रश्न येतात, तिथे एकदम सेंटेन्स दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की ह्यातलं वर्ब पास्ट परफेक्ट कंटिन्युअस प्रमाणे चेंज करा, आणि मग आपण विसरून जातो की एक्झॅक्ट काय करायचंय.
ओके, क्लासरूम PDF मध्ये चालेल करेन मी नक्की, नो प्रॉब्लेम. तुमच्या बरोबर मी पण त्या स्क्रीन आता काढते आणि स्क्रीनशॉट काढून ठेवते आणि मग त्याच्यानंतर त्याचं PDF शेअर करेन मी. ओके, ज्यांना वेळ हवा होता स्क्रीनशॉट काढून घ्या. आता PDF शेअर होईलच, त्याच्यासोबत हेही करून घ्या. नाव आता ह्या सगळ्याबद्दल मी बोललेच आहे. आपण परत एकदा थोडं स्लाइड मधलं डिटेलिंग वाचूया त्याचं. द इंडेफिनाइट टेन्स डज नॉट इंडिकेट वेदर द ऍक्शन इज कम्प्लीट ऑर नॉट. इनडेफिनाइट टेन्स आपण जेव्हा वाचू तेव्हा आपल्याला कळत नाही की ऍक्शन कम्प्लीट झाली आहे, चालू आहे किंवा काय आहे. नेक्स्ट, द कंटिन्युअस इम्परफेक्ट टेन्स that tells that the action is still going on or the action was going on at that time. I was playing from 11 to 12. So action was going on or action is going on. Next, the perfect tense indicates that the action is complete, finished or perfect. And last, the perfect continuous tense indicates that the action began in the past and is still continuing. ओके, सो जेव्हा आपण हे टेन्स यूज करू तेव्हा आपण त्यांचा कसा, आपली ऍक्शन काय आहे, आपली टाइमलाईन काय आहे ह्याच्यावर डिपेंडेंट तिथे आपण त्यातला टेन्स यूज करणार. नाउ वी विल स्टार्ट विथ सिंपल प्रेझेंट टेन्स, which is the first one, basic. What we do in simple present tense, we have a subject, karta asto, then we have verb, kriya, what is action is being done, verb asta, and at the end there is object, काय करत असू. Okay, next, what it expresses a general truth or an action that is occurring now. For example, the sun rises from the east. Expresses an action that occurs regularly or habitually. She goes to the school regularly. ओके, हे दोन सिंपल प्रेझेंट टेन्स आहेत. शी गोज, द सन रायझेस. ओके, आता इथे सपोज शीच्या जागी मी आय यूज केलं असतं तर सेंटेन्स काय झालं असतं, आय गो टू द स्कूल रेग्युलरली. राईट, गोजच्या जागी फक्त गो वापरलं असतं आपण वर्बचा फॉर्म, एवढाच डिफरन्स झाला असता. त्याचा जो टेन्स आहे सेंटेन्सचा तो सिंपल प्रेझेंट टेन्सच राहिला असता. आता ह्याच्यानंतर आपले 4 टाइप्स जे होते ते परत समोर आलेत. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे त्याचं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं ते काय असतं, दे प्ले. निगेटिव्ह सेंटेन्स, दे डू नॉट प्ले. इंटरोगेटिव्ह, डू दे प्ले. निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह, डू दे नॉट प्ले. आता पुढे आपण पहिला सिंपल प्रेझेंट शिकलो. आता नाव प्रेझेंट कंटिन्युअस. सिंपल प्रेझेंट म्हणजे त्याच्यामध्ये इनडेफिनाइट वर्बचा यूज होता. नाव प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स फॉर्म काय असतो, देर विल बी अ सब्जेक्ट प्लस देर कॅन बी इज or am or are depending on the subject. If there is I, subject is I, then we can use helping verb as am plus verb V1 जो दिलाय ना तो म्हणजे verb plus त्याचा ing फॉर्म यूज करणार आपण verbचा आणि then object. फरक लक्षात आला आपल्या सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये. जो पहिला सिंपल प्रेझेंट होता त्याच्यामध्ये सब्जेक्ट, डायरेक्ट वर्ब, वर्बचा जो बेसिक फॉर्म आहे तो आणि ऑब्जेक्ट होतं. आता जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झाला तेव्हा सब्जेक्ट त्याच्याबरोबर इज, एम, आर यापैकी काहीतरी एक, त्याला वर्ब अटॅच झालं आणि वर्बचा ing फॉर्म अटॅच झाला आणि मग ऑब्जेक्ट आला. The present continuous tense is used to express an action which is happening at a particular time in the present or extending over a period of a present time. म्हणजे काय की आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये अशी एक ऍक्शन दाखवतो जी घडत आहे, अजून सुद्धा घडत आहे आणि पुढचा काही काळ चालू राहील. अशी ऍक्शन आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये रिप्रेझेंट करतो. आता ह्याच्यामध्ये आपण काय एक्झाम्पल घेऊ शकतो, यू आर प्लेइंग, दे आर प्लेइंग, आय एम प्लेइंग किंवा ही इज प्लेइंग.
झाले, आपण तिन्ही वापरले. इज, एम, आर या तीनपैकी काहीही वापरू शकतो. द नेक्स्ट, यू आर नॉट प्लेइंग. ठीक आहे, आपण एवढी चारही सेंटेन्स करत नको बसूया, आपल्या उगाच वेळ जाईल ह्याच्यामध्ये. आपण ऑलरेडी सेंटेन्सचे टाइप्स शिकलेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त आता यू आर नॉट प्लेइंग, त्याच्यामध्ये सब्जेक्टच्या नंतर आपण वर्ब घालतो, मध्ये निगेटिव्हचा जो काही वर्ड असेल तो यूज करतो. नेक्स्ट, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्टला आपण काय यूज करतो? प्रेझेंट परफेक्ट मध्ये पहिल्यांदा सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅज ऑर हॅव डिपेंडिंग ऑन सब्जेक्ट. शी हॅज, शी हॅज, आय हॅव, दे हॅव, प्लस वर्ब. वर्बचा जो काही फॉर्म आहे तो. पण आता तिथे त्यांनी काय लिहिलंय बघा बरं, V3. आता ह्या V3चं मिनिंग काय असेल सांगू शकाल तुम्ही? ओके, व्हॉइस इज ब्रेकिंग. क्लिअर. ओके, थँक्यू. सॉरी, मी थर्ड वर्ब. करेक्ट. थर्ड फॉर्म म्हणजे काय? थर्ड वर्ब नाही, वर्बचा थर्ड फॉर्म. प्लेड किंवा आपण बरं, आता पास्ट पार्टिसिपल. व्हेरी गुड. तर आता पास्ट पार्टिसिपल्स मोस्टली जे आपण डेली यूज मध्ये वर्ब वापरतो किंवा जे खूप वेळा यूज होतात त्या वर्बचे पास्ट पार्टिसिपल्स लक्षात आहेत? करेक्ट, आय हॅव कुक्ड. बरोबर. अजून आता राईटचा पास्ट पार्टिसिपल सांगू शकाल मला? राईट, WRIT, लिहिण्यातला राईट. परफेक्ट, रिटन. रूट पास्ट टेन्स झाला. ओके, तर आता जेव्हा केव्हा असे कराल म्हणजे ही पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल्स, पास्ट परफेक्ट येतील ते सगळे तुम्ही कुठेतरी वर्कची पण सुद्धा लिस्ट करून ठेवा. ओके, कसं होतं पटकन आपलं कुठेतरी कन्फ्युजन होऊ शकतं. माझंही होतं. बरोबर, माझंही कन्फ्युजन होतं की आपल्याला कुठला बरं ह्याच्यातला पास्ट पार्टिसिपल आहे. सध्या आपल्यावर गुगलची कृपा आहे की आपण गुगल करू शकतो पटकन. पण कधी सुद्धा हे बरं की आपल्याला माहित असेल तेव्हा आपलं लेटर फास्ट लिहिलं जाईल. बरोबर, मलाही बऱ्याचदा जीमेल किंवा कुठली ऍप्लिकेशन करताना हे लक्षात येतं की माझा सेन्स मला आठवत नाहीये की याचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म कुठला आहे. बरोबर, पण मग आज मग गुगल करा, मग त्याच्यानंतर शोधा, मग गुगलवर ढीकभर इन्फॉर्मेशन येते. त्यातनं आपल्याला काय इन्फॉर्मेशन हवी ती काढा आणि लिहा. याच्यापेक्षा कधीही आपल्याकडे एक लिस्ट असलेली बरी असते. नाव प्लस ऑब्जेक्ट, शेवटी ऑब्जेक्ट. हॅज सिंग्युलर साठी, हॅव प्लुरल साठी. The present perfect tense denotes an action that was started in the past and has just been completed. म्हणजे जसं मगाशी मी म्हणलं क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती आणि जस्ट संपलं, तर त्या वेळेला आपण काय म्हणणार? प्रेझेंट परफेक्ट वापरणार. आय हॅव प्लेड और आय हॅव नॉट प्लेड, शी हॅज प्लेड, शी हॅज नॉट प्लेड, वॉट एव्हर इट इज. नेक्स्ट, इंटरोगेटिव्ह मध्ये हॅव आय प्लेड, हॅज शी प्लेड. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आपण काय काय यूज करतो? सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर हॅज और हॅव डिपेंडिंग ऑन युअर सब्जेक्ट. इफ इट इज आय देन आय हॅव. इफ इट इज ही शी इट, ही हॅज, शी हॅज, देन प्लस बीन हा एक एक्स्ट्रा वर्ड ऍड होतो. हॅज हॅव आपल्या मगाच्या ह्याच्यात पण होतं, ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड होतं बीन. प्लस आता वर्बचा फर्स्ट फॉर्म म्हणजे वर्बचा जो बेसिक फॉर्म आहे तो आपण यूज करतो, प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे थोडक्यात असं बघायला गेलं तर जसं नावामध्ये आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, तर हे कॉम्बिनेशन आहे सिम्पल प्रेझेंटचं, परफेक्टचं आणि कंटिन्युअसचं. कंटिन्युअसचं याच्यासाठी कारण वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ING येतं. परफेक्ट याच्यासाठी की हॅज किंवा हॅवचा यूज करतो आणि एक्स्ट्रा वर्ड फक्त आपण बीन हा ऍड करतो.
The present perfect tense is used when an action that started in the past is still continuing. जेव्हा आपण सुरू केलेली ऍक्शन पुढे सुद्धा चालू राहतीये, ॲट दॅट टाइम वी यूज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आपण आधी सुरू केलेली ऍक्शन जेव्हा नुकतीच संपते तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट वापरतो, आणि पाठी सुरू केलेली ऍक्शन पुढे सुरू आहे अजून, त्या केसमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस वापरतो. एक्झाम्पल मध्ये घेऊया आपण, वी हॅव बीन प्लेइंग और शी हॅज बीन प्लेइंग. I have been playing. Negative, we have not been playing. Have we been playing? Have we not been playing? हे तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्सेस किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स याच्यासाठी दिली आहेत की तुम्ही एक्झॅक्टली तो निगेटिव्ह साठी जो वर्ड यूज करणार, नॉट किंवा जो काही असेल तो कुठे वापरणार, तर हॅवच्या नंतर त्याची प्लेस जाणार आहे. वी हॅव बीन नॉट प्लेइंग, वी हॅव नॉट बीन प्लेइंग. आता तुम्ही जर असं सेंटेन्स केलं, वी हॅव बीन नॉट प्लेइंग, तर समोरच्याला अर्थ कळणार का त्याचा? तर कळणार, नक्की कळणार. पण ते ग्रामॅटिकली करेक्ट आहे का? तर नाही. जास्ती करेक्ट तुमचं सेंटेन्स हे येणार, वी हॅव नॉट बीन प्लेइंग. एकदम क्रिटिकली जेव्हा आपण कुठलं इंग्लिश अनालाइज करायला जातो तेव्हा या गोष्टी बाहेर येतात. ओके, नो प्रॉब्लेम. सॉरी. तर आता तुमचं जेव्हा ग्रामरचा टॉपिकचा पेपरमधला सेक्शन येईल तेव्हा तुम्हाला हे जास्ती फोकस्ड राहायला लागेल याच्यावर की तुम्ही कुठला वर्ड कुठे लिहित आहात. जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलता, ओके, तेव्हा आपल्याला एवढं आपण एकतर फास्ट बोलतो, जसं मराठी बोलताना आपण कधी चुकून क्रियापद पुढे मागे करतो. अगदी आपण बोलीभाषेत परफेक्ट मराठी बोलतो का? किंवा जी कुठली तुमची नेटिव्ह लँग्वेज आहे, मदर टंग आहे, ती एकदम परफेक्ट बोलता का तुम्ही? हिंदी सुद्धा इवन. डू वी स्पीक इट ग्रामॅटिकली करेक्ट? नाही. व्हेरी गुड. काही जण हो पण म्हणतात. चांगलं आहे, जे बोलतात त्यांना चांगलं आहे. पण आपण जेव्हा फास्ट बोलायला जातो तेव्हा आपण कर्ता, क्रियापद हे काही आपल्या डोक्यात नसतं, हो ना. इंग्लिश बोलताना स्पेसिफिक, आता इंग्लिश मिडियमची काही मुलं असतील, जर शाळेत इंग्लिश बोलत असतील तर वेल अँड गुड, मोस्टली नॉट. बट सेमी इंग्लिशची किंवा मराठी मीडियमची मुलं जेव्हा इंग्लिश बोलायला सुरू करतात ना, तेव्हा काय प्रॉब्लेम होतो की आपण मागे डोक्यात ग्रामरचा विचार करत राहतो. आपण मराठीसाठी केला नव्हता, आपण हिंदीसाठी करत नाही, बट वी डू इट फॉर इंग्लिश. व्हाय? इफ समवन हिअर्स अँड थिंक्स दॅट आय कॅनॉट स्पीक इंग्लिश, किंवा मला एवढं साधं ग्रामर पण या समोरच्या व्यक्तीला येत नाहीये असं वाटून आपण घाबरून राहतो, हो ना. तर असं घाबरून राहायचं नाही. ओके. तुमचं मला एक फक्त छोटूसं क्विकली, आता हा विषय निघाला म्हणून तुमचं थोडंसं मत द्या. आपण इंग्लिश स्पीकिंग साठी जर एकेकाला माईक ऑन करू दिला आणि एक छोटीशी 2 लाईन्स कुठल्या तरी इंग्लिश मध्ये बोलायला सांगितल्या, तर विल इट बी फाईन विथ यू? ओके, व्हेरी गुड. तर मग आपण आता लेक्चरच्या आपण सिलेबस कंटिन्यू करूया. थोड्या थोड्या मुलांचं आपण लेक्चरच्या एंडला एक शेवटची 5 मिनिटं ह्याच्यासाठी देत जाऊ की कोणीतरी कुठलीही 2-3 वाक्य इंग्लिशमध्ये बोलायची. टॉपिक मी तुम्हाला ऐन वेळेला देईन, ज्याचं नाव घेईन त्यांनी माईक ऑन करायचा आणि तेवढीच 5 वाक्य बोलायची, बाकी काहीही बोलायचं नाही वेगळं. सिस्टमॅटिकली झालं तर आपण लेक्चरच्या एंड शेवटपर्यंत, सिलेबस संपेपर्यंत हे कंटिन्यू करणार. ओके, व्हेरी गुड. मला खूप चांगलं वाटलं की तुम्ही इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देताय. आपला कदाचित पहिल्यांदा थोडासा वेळ जाईल की प्रत्येकाचं नाव घेऊन मी सांगणार. आणि प्लीज कोणी लिहू नका, म्हणजे पेपरवर लिहू नका, डिरेक्टली बोलायला सुरुवात करा. माईक ऑन करायचं आणि बोलायला सुरुवात करायची. ओके, म्हणजे आपल्याला सुद्धा आपलं इंग्लिश अजून सुधारवता येईल. परफेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाउ back to our tenses topic. For now, okay, very good. We have covered present tense complete. That is, पहिल्यांदा आपण काय काय बघितलं? सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, त्याच्यानंतर
आणि शेवटी प्रेझेंट तो तुम्ही कायम समोर ठेवणार, त्यामुळे तुम्हाला लक्षात येत जाईल की आपण कधी कुठला टेन्स यूज करायचा. नाव नेक्स्ट आता आपल्याला पास्ट टेन्स शिकायचा आहे. जसा प्रेझेंट टेन्स झाला तसा पास्ट टेन्स. सो नाव व्हॉट वी विल डू फॉर पास्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. V2 म्हणजे त्या वर्बचा पास्ट टेन्स. आता जसं आपल्याला पास्ट पार्टिसिपल्स लक्षात ठेवायला लागतील, तसंच कुठलंही सेंटेन्स तयार करताना आपल्याला वर्बचा पास्ट टेन्स सुद्धा लक्षात ठेवायला लागेल. मला एक सांगा, सपोज वर्ब आपल्याला आय डॅश ऍपल्स आहे आणि मी सांगितलं की तुम्हाला वर्ब मध्ये टू कटचा फॉर्म यूज करायचा आहे. आय डॅश ऍपल्स आणि कटचा पास्ट टेन्स यूज करायचा आहे. टू कट या वर्बचा पास्ट टेन्स. तर काय लिहाल? कट. व्हेरी गुड. कटचा पास्ट टेन्स कट असतो. त्याच्यानंतर आय डॅश माय बुक ऑन टेबल. टू पुटचा पास्ट टेन्स यूज करा. आय डॅश बुक ऑन माय टेबल. टू पुट या वर्बचा पुट. व्हेरी गुड. कट पुट ही दोन वर्ब्स आहेत ज्याला कटेड पुटेड आपण करत नाही. ओके, व्हेरी गुड. Now next, the simple past tense is used for an action which happened at a particular time in the past. जी कधी झाली आपल्याला माहिती आहे. रिसेंट पास्ट मध्ये जी ऍक्टिव्हिटी झाली असेल, रिसेंटली भूतकाळात घडलेली गोष्ट असेल, तर त्याच्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्स यूज करतो. त्याच्यानंतर पुढे आता एक्झाम्पल बघूया आपण. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये आय प्लेड, ही प्लेड, वी प्लेड. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय होतं आता? हा, इथे निगेटिव्ह सेंटेन्स वर जरा फोकस करा. आय डिड नॉट प्ले, आय नॉट प्लेड किंवा आय प्लेड नॉट अशी सेंटेन्स आपण तयार करत नाही. आय डिड नॉट प्ले याच्यामध्ये आता प्लेचा आपण पास्ट टेन्स यूज केला का? नाही. तर इथे आपण डूचा पास्ट टेन्स यूज केला. आयच्या नंतर जे लगेच वर्ब आलं, सेकंड वर्ब आलं, सेकंड पोझिशनला जे वर्ब आलं ते वर्ब होतं डूचा फॉर्म होता तो, आणि त्या डूचा पास्ट टेन्स येतो डिड. म्हणून तिथे सेंटेन्स काय झालं? आय डिड नॉट प्ले. ओके. हा, डिड वाला फरक कळला? काही वेळेला चुकून आय डिड नॉट प्लेड असं होऊ शकतं. तर इथे लक्षात ठेवायचं की जर डिड यूज केलं तर वर्बचा जो आहे तो प्रेझेंट टेन्सच यूज करायचा. वर्ब प्रेझेंट टेन्स मधलं वापरायचं. वर्बचा परत मेन वर्बचा परत पास्ट टेन्स नाही करायचा. ओके. नाव पुढचं सेम आहे. इंटरोगेटिव्हला डिड आय प्ले. परत इथे सुद्धा डिड आय प्ले, डिड आय प्लेड, प्लेड आय असं नाही होणार. पहिल्यांदा डिड लागतो, डूचा फॉर्म लागतो. डिड आय नॉट प्लेड सेम जसं आपण निगेटिव्ह सेंटेन्सला केलं तसंच निगेटिव्ह इंटरोगेटिव्हला केलं, फक्त डिड पहिल्यांदा आला. नाव पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता पास्ट कंटिन्युअस मध्ये काय काय आहे? तर सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वेअर प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. Now the past continuous tense is used for an action which was happening at a particular time in the past. म्हणजे काय की आपल्याला जी पर्टिक्युलर टाइमला जी काही ऍक्शन घडत होती ती सांगायची असेल तर मगाचा सिंपल पास्ट मध्ये आपण काय बघितलं की जी ऍक्शन घडून गेली त्याच्यासाठी आपण सिंपल पास्ट यूज केला. आणि इथे काय एका पर्टिक्युलर टायमिंगला, जसं आपण मगाशी म्हणलं 11 ते 12 मी खेळत होते, हे जर सांगायचं असेल तर खेळत होते हे जे आपण यूज करतो तेच इंग्लिश मध्ये आपण वॉज और वेअर वापरून करतो. एक्झाम्पल, बॉईज वर प्लेइंग और आय वॉज प्लेइंग. बॉईज वर नॉट प्लेइंग, वर बॉईज प्लेइंग ह्याच्यामध्ये फार डिफरन्स होत नाही. आपण वॉज और वेअर हे ठरवायचं. व्हर्बचा जो मेन फॉर्म आहे तो प्ले आणि प्लस ING. सिंपल मध्ये काय, प्रेझेंट मध्ये आपण काय करतो? आय एम प्लेइंग और बॉईज आर प्लेइंग. इथे फक्त आरच्या जागी वेअर वापरायचं, एमच्या जागी आपण वॉज वापरतो. एम किंवा इजच्या जागी वॉज येणार, एवढाच फरक आहे, बाकी काही अवघड नाहीये.
आता पुढे आहे आपला पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट मध्ये काय काय येणार आता? सब्जेक्ट, त्याच्या पुढे हॅड प्लस वर्बचा थर्ड फॉर्म आणि मग ऑब्जेक्ट. द पास्ट परफेक्ट टेन्स इज यूज टू एक्सप्रेस अन ऍक्शन that was completed before another action started in the past. म्हणजे काय की आता एखादी ऍक्शन that was completed before another action started in the past, पुढची ऍक्शन सुरू होण्याच्या आधी जी कळली ऍक्शन घडून गेली त्याच्यासाठी. फॉर एक्झाम्पल, युवराज हॅड प्लेड बिफोर सचिन. सचिनच्या आधी युवराज खेळला होता. हे जेव्हा आपल्याला सांगायचं असेल तेव्हा आपण हॅड प्लेड हे यूज करणार. इट इज युज्ड विथ द अर्लियर ऑफ द टू ऍक्शन्स. दोन ऍक्शनच्या अलीकडे जे घडून गेलेलं आहे तेव्हा आपल्याला सांगायचं. द सिंपल पास्ट टेन्स इज युज्ड विथ द अदर ऍक्शन. दुसऱ्या ऍक्शन बरोबर सिंपल पास्ट टेन्स यूज केला जातो जी पुढे घडली त्याच्यासाठी. फॉर एक्झाम्पल, शैला हॅड प्लेड. शैला खेळली होती. आणि आपण पुढे असे ऍड करू शकतो, आफ्टर शैला नीता वॉज प्लेइंग. ही दोन सेंटेन्सेस झाली. हे त्यांनी इकडे जी लास्ट लाईन आहे ना, इट इज युज्ड विथ द अर्लियर ऑफ द टू ऍक्शन्स, द सिंपल पास्ट टेन्स इज युज्ड विथ द अदर ऍक्शन. तेव्हा आपण हे वापरतो. सिंपल पास्ट टेन्स किंवा पास्ट कंटिन्युअस दोन्हीपैकी आपण काही वापरू शकतो खरं. सो आता जेव्हा तुम्ही हा टेन्स शिकताय पास्ट परफेक्ट टेन्स, तर त्याच्यामध्ये काय येणार? आपलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स येईल शैला हॅड प्लेड. निगेटिव्हला येईल शैला हॅड नॉट प्लेड. आता इथे व्हर्बचा आपण स्टील पास्ट टेन्सच यूज करतोय, व्हर्बचा थर्ड फॉर्मच यूज करतोय. नाव पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन plus verbचा first form plus object. The past perfect continuous tense is used for an action that began before a certain point in the past and continued up to that point. म्हणजे एक सर्टन पिरियड ऑफ टाइम डिफाइंड आहे की जेव्हा हे घडून गेलेलं आहे आणि हे एकदम पूर्वीचं आहे, तर त्यासाठी आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस वापरतो. फॉर एक्झाम्पल, रिया हॅड बीन प्लेइंग. रिया हॅड नॉट बीन प्लेइंग. याच्यामध्ये आपलं कसं येतं की रिया कधीपासून खेळत होती? रिया पूर्वीपासून खेळत होती. हे जेव्हा आपण सांगतो एका सर्टन पिरियड ऑफ टाइम पर्यंत ती खेळत होती, हे ज्या सेंटेन्स मधून आपल्याला कळेल तिथे आपल्याला हॅड आणि बीन हे दोन यूज करायचे. ओके, तर आता ह्या सेंटेन्स मध्ये आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपं आहे. जसं आपण तिथे हॅज और हॅव यूज केलं त्याच्याऐवजी इथे हॅड यूज करायचंय. बीन रिमेन्स ऍज इट इज. त्याच्या पुढे वर्बचा मेन फॉर्म आणि त्याच्याबरोबर ING एवढंच लावायचंय. बाकी फार वेगळं काही करायचं नाहीये. त्यामुळे आपल्याला बघण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपं आहे. ओके, आता सगळ्यांना तुम्हाला पास्ट परफेक्ट कळला, पास्ट टेन्स पूर्ण कळला, पास्ट टेन्स पूर्ण कळला, प्रेझेंट टेन्स झाला आपला, पास्ट टेन्स झाला. आतापर्यंत कुठे कोणाला काही डाऊट नाहीये? Very good. Now we will come to our next tenses, that is future tense. Okay, now starting with simple future tense. Subject plus will or shall plus verbचा first form plus object. The simple future tense is used for an action that will take place at a particular time in the future. म्हणजे आपण सिंपल फ्युचर टेन्स कधी यूज करतो? जेव्हा ती क्रिया एका पर्टिक्युलर टाइमला, एका पर्टिक्युलर वेळेला फ्युचर मध्ये घडणार आहे. फॉर एक्झाम्पल, रवी विल प्ले. रवी विल नॉट प्ले. तो उद्या खेळेल किंवा तो उद्या खेळणार नाही. विल रवी प्ले? विल रवी नॉट प्ले? आता इथे सुद्धा आपण विलच्या जागी शॅल यूज करू शकतो. रवी शॅल प्ले. तो उद्या कदाचित खेळेल. रवी शॅल नॉट प्ले. तो उद्या कदाचित खेळणारही नाही. आणि आता जेव्हा आपण रवी विल नॉट प्ले म्हणलं तेव्हा त्याचं मीनिंग कसं झालं की तो पक्का उद्या खेळणारच नाही. रवी शॅल नॉट प्ले. तो उद्या कदाचित खेळणार नाही.
कदाचित म्हणजे खेळू पण शकेल. हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण शॅल यूज करू शकतो. कन्फर्म सांगायचं असेल तेव्हा आपण विल यूज करतो. ओके, नाव नेक्स्ट फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता आपण सिंपल फ्युचर टेन्स बघितला. नाव फ्युचर कंटिन्युअस. सब्जेक्ट प्लस विल और शॅल प्लस बी प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म plus ing plus object. The future continuous tense is used to express an action which will be in progress at a particular time in the future. जेव्हा पुढच्या काळात म्हणजे फ्युचर मध्ये कुठली ऍक्शन चालू असेल तर तेव्हा आपण कंटिन्युअस टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय विल बी प्लेइंग. मी उद्या खेळत असेन. आय शॅल बी प्लेइंग किंवा आय विल नॉट बी प्लेइंग. तर ह्या केसमध्ये आपण आणि अजून एक आता असं आपल्याला क्वेश्चन मार्क फॉर्म करता येईल का? विल आय बी प्लेइंग. तुम्हाला समज कोणाला प्रश्न विचारायचा आहे तर तुम्ही असा प्रश्न विचाराल का? विल आय बी प्लेइंग और विल आय बी स्टडिंग, विल आय बी गोइंग टू ट्रिप, असं विचारू शकाल? नाही, कारण तुम्ही काय करणार आहे हे तुम्हाला माहिती. ती समोरच्या व्यक्तीला कसं विचारून चालेल? त्यामुळे जेव्हा स्वतःबद्दल किंवा इव्हन दुसऱ्याबद्दल प्रश्न विचारताना आपण कधी कधी विल यूज करू शकतो. विल यू बी प्लेइंग आपण विचारू शकतो की तू खेळणार आहेस का? एम आय प्लेइंग हा प्रेझेंट टेन्स मध्ये गेला, आपला एम प्रेझेंट टेन्स मध्ये गेला. फ्युचर साठी आपण शॅल आय यूज करतो कायम. स्वतः जेव्हा आय हा सब्जेक्ट असेल ना तेव्हा विल आय नी क्वेश्चन फॉर्म होत नाही, आपला शॅल नी फॉर्म होतो. ओके, जो मी मगाशी तुम्हाला विल शॅल मधला फरक आपण बघितला ना, तोच फरक आपल्याला यूज करायचा आहे इथे सुद्धा. विल आय बी प्लेइंग ह्याला मिनिंग राहत नाही, कारण तू खेळणार आहे का नाही हे तुला माहिती ना. आपण असं विचारू शकतो, विल शी बी प्लेइंग, विल यू प्ले किंवा विल यू बी प्लेइंग, तू खेळणार आहेस का, असं आपण विचारू शकतो. किंवा तिथे आपण शॅल यू बी प्लेइंग, तू खेळताना मी बघू शकेन का, असं जर आपल्याला काही असा सेंटेन्सचा फॉर्म करायचा असेल तर आपण शॅल कदाचित यूज करू शकतो. पण आयच्या आधी जेव्हा वर्ब असेल क्वेश्चन फॉर्म मध्ये तेव्हा कंपल्सरी वी हॅव टू यूज शॅल. विल आय बी प्लेइंग आपण जर डायरेक्ट ग्रामर बघितलं त्याचं तर ते चुकीचं नाहीये, कारण फ्युचर मध्ये आपण विल किंवा शॅल यूज करू शकतो. पण आपला कॉमन सेन्स आपल्याला मागे सांगतो की आपला हा प्रश्न लॉजिकलच नाहीये. मी उद्या खेळत असेन का हे कन्फर्म आपण विल शॅल मधल्या कन्फर्म एका हेल्पिंग वर्ब बरोबर कसं विचारू शकतो? करेक्ट. आपल्याला समज एखादी टीम फॉर्म करतायत तर आपण कोचला जाऊन विचारू शकतो, शॅल आय बी प्लेइंग टुमॉरो, मी उद्या खेळत असेन का, मी उद्या टीम मध्ये असणार आहे का. हा प्रश्न फॉर्म करताना आपण शॅल यूज करणार. ओके, नक्की हे लक्षात ठेवा. जेव्हा आय वापरून प्रश्न विचारणार असाल तेव्हा ऑलवेज स्टार्ट इट विथ शॅल. व्हेरी गुड. नाव फ्युचर परफेक्ट टेन्स. आता फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस शॅल और विल प्लस हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. Future perfect tense is used to indicate the completion of an action by a certain period of time in the future. म्हणजे फ्युचर मध्ये ती क्रिया घडून गेली असेल हे सांगायला आपण फ्युचर परफेक्ट टेन्स वापरतो. ज्याच्यामध्ये शी विल हॅव प्लेड, ती उद्या या वेळेपर्यंत खेळली असेल. शी विल नॉट हॅव प्लेड. विल शी, आता इथे बघा विल शी ऍड झालं. विल शी हॅव प्लेड, विल शी नॉट हॅव प्लेड. आता इथे सुद्धा आपण विल आय हॅव प्लेड नाही यूज करू शकणार. मी खेळलेलो असेन का असं आपण स्वतःलाच कसा प्रश्न विचारणार. शॅल आय हॅव प्लेड, मी या वेळेपर्यंत खेळलेलो असेन का असं कोणाला तरी विचारू शकतो आपण, बरोबर. त्यामुळे विल शी हॅव प्लेड हे करेक्ट आहे, बट शॅल आय पेक्षा विल आय पेक्षा आपण शॅल आय जास्ती प्रेफरेबली यूज करणार आणि जे लॉजिकली सुद्धा करेक्ट निघणार. नाव फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. लास्ट
subject plus shall or will plus have been plus verbचा first form plus ing plus object. Now, why is the future perfect continuous tense used? So the future perfect tense is used when an action is to continue up to a certain point of time in the future. जेव्हा एका पर्टिक्युलर टाइम लिमिट आहे त्याला किंवा तिथे त्या टाइम पर्यंत ती ऍक्शन चालू राहणार आहे, कंटिन्युएशन मध्ये असणार आहे, तेव्हा आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करणार. फॉर एक्झाम्पल, राज विल हॅव बीन प्लेइंग. राज विल नॉट हॅव बीन प्लेइंग. राज तेव्हा खेळत नसेल किंवा राज तेव्हा खेळत असेल. विल राज हॅव बीन प्लेइंग, विल राज नॉट हॅव बीन प्लेइंग. हे जे पुढचे निगेटिव्ह आहेत ते फक्त तुम्हाला निगेटिव्ह वर्ड आपण सेंटेन्सच्या कुठल्या टप्प्यात इन्सर्ट करतो ह्याच्यासाठी दिलेली आहेत. सो बेसिक जे आहे ते मध्ये त्या सेंटेन्स मध्ये काय आहे, विल ऑर शॅल, हॅज ऑर हॅव प्लस बीन आणि फायनल. आता इथे बघा, विल ऑर शॅल नंतर हॅज ऑर हॅव नाहीये, कंपल्सरी हॅवच येतोय. आता आपण युजली शीच्या नंतर हॅज लावतो, शी हॅज बीन प्लेइंग असं करतो आपण. जेव्हा सेकंड पोझिशनला वर्ब येतं, आपलं मेन वर्ब सेकंड पोझिशनला येतंय तेव्हा. पण आता ह्या केसमध्ये सेकंड पोझिशनला आपलं फ्युचरमध्ये विल ऑर शॅल हे सेकंड पोझिशनचं वर्ब येतंय, म्हणून त्याच्यानंतर कंपल्सरी आपण हॅवच लावतो. शी विल हॅज बीन प्लेइंग असं नाही होत, शी विल हॅव बीनच होतं किंवा शी शॅल हॅव बीनच होतं. ओके, फ्युचरचं सेंटेन्स स्ट्रक्चर थोडंसं मोठं होतं, त्यामुळे काही जणांना याची भीती वाटू शकते. मला लहानपणी भीती वाटायची की फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस खूप मोठं सेंटेन्स फॉर्म होतंय, की सब्जेक्ट येतो, शॅल विल येतं, मग हॅव बीन लावायचं, हॅज बीन लावायचं, त्यानंतर वर्बचा पहिला फॉर्म तो लक्षात ठेवा, मग त्याला आयएनजी पण लावायचंय ते लक्षात ठेवा, आणि मग फायनली ऑब्जेक्ट येणार आणि आपलं वाक्य संपणार. त्यात फार घाबरून जाऊ नका, काही वेगळं नाहीये. सेंटेन्सच्या टेबल समोर कायम जेव्हा कुठलंही सेंटेन्स तयार कराल, फ्युचर टेन्स आहे, आपल्याला काय म्हणायचं याचा विचार डोक्यात झाला की टेबल आपल्या समोर ठेवा आणि त्यातला कुठला टेन्स आपल्या टेबल प्रमाणे परफेक्ट बसेल याचा एकदा विचार करा आणि यूज दॅट टेन्स इन द सेंटेन्स. ओके, समजलं सगळ्यांना? टेन्सेसचा पार्ट फुल क्लिअर झालाय, काही डाऊट्स नाहीयेत? व्हेरी गुड. आता आपलं जेव्हा पुढचं लेक्चर असेल तेव्हा टेन्सेस एकदम परफेक्ट करून या. का ते सांगते, कारण पुढच्या लेक्चरला आपण व्हॉइस शिकणार आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. तुमचं झालंय ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस आधी? ओके, व्हेरी गुड. म्हणजे ते सुद्धा आपल्याला एका लेक्चरमध्ये कदाचित संपवता येईल, बऱ्याचशा लोकांना येत असेल तर. व्हेरी गुड. मग त्याच्यातली थोडीशी बॅकग्राऊंड जर तुम्हाला जमली तर वाचून या, नाही वाचली तरी काही हरकत नाही, आपण सगळं पहिल्यापासून शिकणार. पण हे जे टेन्सेस आहेत ते स्पेसिफिकली पूर्णपणे वाचून याच. ओके, आता एक थोडेसे आपण एक्सरसाइज करूयात. एक छोटूसे 2 एक्सरसाइज आहेत ते देते मी तुम्हाला आता इथे करायला, आणि त्याच्यानंतर येस, बऱ्याच जणांना आवडत नाही, मला सुद्धा आवडायचं नाही, मला तर व्हॉइसेस पण नाही आवडायचे, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. पण प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, ते आपल्याला खूप लागतात, कायम लागत राहतं, आणि मग ती सेंटेन्स फॉर्म करताना कायम आपल्याला मागे बघायला लागतं, अरे यार तेव्हा केलं असतं, तेव्हा वाचलं असतं तर किती बरं झालं असतं असं वाटतं. तर आता तुमचं चांगलं आहे की तुम्हाला आत्ताच कळतंय की आपल्याला पुढे खूप काळ हे टेन्सेस लागणार आहे. तर आवडत नसलं तरी थोडीशी मेहनत घ्या आता. ओके, आणि काही डाऊट आला तर यू आर फ्री टू आस्क ॲट एनी टाइम, तुम्ही कधीही विचारू शकता. आपण रायटिंग स्किल्स तुमची निवांतपणे आरामात व्यवस्थित लेक्चर्स देऊन रायटिंग स्किल्स घेणार आहे, त्यामुळे तेव्हा तुम्हाला हे टेन्सेस आणि व्हॉइसेस अजून क्लिअर होत जातील. जेव्हा वापर करतो आपण त्याचा सेंटेन्समध्ये तेव्हा ते जास्ती चांगलं कळतं, रादर दॅन आपण नुसतं ग्रामर आहे म्हणून शिकणं. ह्याचा अनुभव तुम्हाला आलेला असेल आतापर्यंत. आपण एखादा सेंटेन्स जेव्हा इंग्लिश पॅरेग्राफ लिहायला जातो
तेव्हा आपल्याला कधी कधी असं लक्षात येतं की अरे मला आत्ता टेन्सेस चांगले जमतायत, आत्ता मला कळतंय कुठला सब्जेक्ट आहे, कुठलं व्हर्ब आहे, काय लावायचं त्याला. पण नुसतं जर मी ग्रामरचं 5 मार्कासाठी उत्तर लिहित असेल तर मला तेव्हा काही डोक्यात येत नाही की काय चाललंय. ओके, तर आता आपण एक्सरसाइज करूया. एक 2च मिनिटं मी स्क्रीन स्टॉप प्रेझेंटिंग करते, परत प्रेझेंट करेन. ओके, सो मी तुम्हाला सेंटेन्स वाचून दाखवते आणि त्याच्यानंतर तुम्ही फक्त चॅटबॉक्स मध्ये लिहा की कुठला फॉर्म यूज करायचा आहे. ओके, कारण मला जी सेंटेन्सेस मिळाले आहेत ना त्याच्यातच त्यांनी आन्सर्स लिहून टाकली आहेत, त्यामुळे मग ते आन्सर्स पण प्रेझेंट होतील. तर मी सेंटेन्स वाचते हळूहळू, तुम्ही फक्त वर्बचा फॉर्म सांगा. सॅम डॅश अ कन्सर्ट ऑन द रेडिओ ॲट द मोमेंट. सॅम डॅश अ कन्सर्ट ऑन द रेडिओ ॲट द मोमेंट. म्हणजे सॅम आत्ता रेडिओवर कन्सर्ट ऐकत आहे. तर आता इथे लिसन या वर्बचा तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस फॉर्म यूज करायचा आहे. लिसन या वर्बचा प्रेझेंट कंटिन्युअस. व्हेरी गुड, परफेक्ट. इज लिसनिंग टू. व्हेरी गुड, इज लिसनिंग हा फॉर्म तुम्ही इथे यूज करणार. त्याच्यानंतर अजून एक सेंटेन्स सांगते मी. वी डॅश फॉर सॅम्स पर्स. वी डॅश सॅम्स पर्स. शी कांट फाइंड इट एनीवेअर. आणि इथे आता लुक या वर्बचा यूज करायचा आहे तुम्हाला. लुक याचा वी डॅश फॉर सॅम्स पर्स. शी कांट फाइंड इट एनीवेअर. वीच्या नंतर ओके, आता इथे सॉरी माझे वी आर लुकिंग फॉर सॅम्स पर्स. शी कांट फाइंड इट एनीवेअर. करेक्ट, करेक्ट. आयदर वी आर लुकिंग जर आपण प्रेझेंट कंटिन्युअस केला तर, आणि दुसरं जे काही लोकांनी वी लुक्ड फॉर केलं तेही बरोबर आहे. तो फक्त फ्युचर टेन्स मध्ये येतं. वी लुक्ड फॉर, आम्ही बघितली सॅम्सच्या पर्ससाठी आम्ही बघत होतो इकडे तिकडे, बट शी कांट फाइंड इट एनीवेअर. सो लुक्ड पण बरोबर आहे, आर लुकिंग फॉर पण बरोबर आहे. माझं सांगायचं राहिलं की प्रेझेंट कंटिन्युअस मधली आपल्याला ऍक्शन हवी होती. ओके, सो आता इथे आर लुकिंग किंवा लुक हे दोन्ही बरोबर होती आन्सर्स. आता नेक्स्ट एकच सेंटेन्स सांगते फक्त. एमी युजली डॅश द न्यूज ऑन द रेडिओ इन द मॉर्निंग. एमी युजली डॅश टू द न्यूज ऑन द रेडिओ इन द मॉर्निंग. याच्यामध्ये पण आपल्याला प्रेझेंट सिम्पल और प्रेझेंट कंटिन्युअस काहीतरी वापरायचंय. एमी युजली आणि लिसन या वर्बचा फॉर्म वापरायचा आहे. एमी युजली डॅश टू द न्यूज ऑन द रेडिओ. लिसनचा फॉर्म लिसन्स. फक्त इथे लिसन्स येईल कारण एमी हे थर्ड पर्सन आहे ना, म्हणून आपण लिसन्स वापरणार. ओके, व्हेरी गुड. तर मग आता मी तुम्हाला वर्बचे एक्सरसाइज होमवर्क मध्ये देईन, ते करून तुम्ही मला पाठवा. त्याच्यात काही डाऊट्स असतील ह्याच्या सॉरी टेन्स मध्ये काही डाऊट्स असतील तर ते विचारा. आणि नाही तर आपण नेक्स्ट लेक्चरला व्हॉइस बरोबर स्टार्ट करू आणि नेक्स्ट लेक्चर पासून आपण शेवटची 5 मिनिटं जी असतील ती कोणीतरी 2 लोक बोलणार आपल्या समोर. आपलं माईक ऑन करून. व्हिडिओ ऑन करायची अजिबात गरज नाही, फक्त माईक ऑन होईल आणि ज्या व्यक्तीला मी परमिशन देईन तीच व्यक्ती फक्त बोलेल. ओके,
Very good. So now, thank you and bye. Thank you. Bye. Hello, hello. Go now.